कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि त्याचप्रमाणे सागर गायकवाड नाशिकमधून या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत। सर्वात आधी कृष्णात आज उद्धव ठाकरे विधान परिषदेतल्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच काय नेमक्या इथे घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे। विरोधक म्हणून त्यांची रणनीती नेमकी काय असणार आहे आज दिसणार आहे, काय या संदर्भातल्या घडामोडी असतील? अनुपमा, काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नागपुरात आगमन झालेलं आहे। त्यानंतर आज ते विधान परिषदेच्या कामकाजात उद्धव ठाकरे सहभागी होतील। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रामध्ये जे निवडून आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नवीन आमदार आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। रवी भवन इथल्या अंबादास दानवे यांच्या बंगल्यावर हे प्रशिक्षण शिबिर होईल। त्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। परंतु उद्धव ठाकरे आज विधिमंडळाच्या आवारात आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रामुख्याने बीडमधलं सरपंचांचं हत्या प्रकरण असू दे किंवा परभणीमधला जो हिंसाचार झालेला आहे आणि त्यानंतरच्या ज्या घडामोडी होत आहेत त्यावर भाष्य करतीलच। त्याबरोबर एक देश एक निवडणूकच्या संदर्भात देखील आपलं मत व्यक्त करतील आणि या संपूर्ण महाविकास आघाडीचं एक आजचे जर एक रणनीती पाहायला गेली तर एक विरोधक म्हणून काल त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलंच होतं। त्याचबरोबर तेच आंदोलन आता पुढे देखील तसंच चालू राहील, कारण आज काँग्रेसच्या गटनेत्यांची देखील बैठक आहे। काँग्रेसचे रमेश चिनितला प्रभारी जे महाराष्ट्राचे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये देखील बैठक होत आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या ज्या घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये ज्या हालचाली आहेत त्या वाढताना दिसून येत आहेत। त्यामुळे आजच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंचा असलेला सहभाग आणि ते काय बोलणार आणि काय कुणावर टीका करतात ते पाहणं गरजेचं आहे। कृष्णात एकंदरीतच सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांना बोलताना पाहण्यासाठी अनेकांना खरंच उत्सुकता आहे, त्यामुळे कुठल्या मुद्द्यांवर विरोधक म्हणून ते आता बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, असे संपर्कात राहा।